Hello everyone, welcome to your English class. In the last lecture, we have completed poem number 2.1. The name of the poem is Cherry Tree. So, dear student, in today's lecture, we are going to discuss the brainstorming activities based on this poem. विद्यार्थिनींनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण आपली जी पहिली पोएम आहे चेरी ट्री नावाची हे आपण पूर्ण केलेली होती. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण त्या पोएमवर आधारित असणाऱ्या ॲक्टिव्हिटीज पाहणार आहोत. सो लेट अस सी द ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन दिस पोएम. द फर्स्ट ॲक्टिव्हिटी, फाइंड प्रूफ फ्रॉम द पोएम फॉर द फॉलोइंग. It means that there are 4 statements given in this activity and you have to find the lines which mention the given statement. खाली काही स्टेटमेंट तुम्हाला दिलेले आहेत, त्या स्टेटमेंटच्या रिलेटेड असणाऱ्या कवितेमधील लाईन तुम्हाला शोधायच्या आहेत. म्हणजे त्याचा एव्हिडन्स शोधायचा किंवा प्रूफ त्याच्या रिलेटेड शोधायचा आहे. सो लेट अस सी द फर्स्ट स्टेटमेंट. The poet has mentioned different season. It means which season mentioned in the poem. कोणकोणते सीझन्स आलेले आहेत त्याच्या रिलेटेड लाईन्स तुम्हाला शोधायच्यात. लुक ॲट द आन्सर. फर्स्ट, मान्सून सीझन. The related line of the monsoon season is split it apart and the monsoon blight. So here in this line the word monsoon mention the season. Okay, then the next line is related to summer season, and suddenly that summer near the end of May. So in this line we see that the word summer indicate season. And then last one is spring. Next spring I watched through new shoots grow. So here in this line we see that the spring season. Okay, so that kinds of answer you have to find out रिलेटेड टू द स्टेटमेंट. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, ह्या वरती दिलेल्या स्टेटमेंटच्या बेसला काय करायचं आहे, तुम्हाला ह्या लाईन्स शोधायच्या आहेत. ओके, देन द नेक्स्ट स्टेटमेंट इज द पोएट्स मिनिट्स ऑब्झर्वेशन ऑफ द स्टेडी ग्रोथ ऑफ द चेरी ट्री. म्हणजे हाऊ द पोएट्स ऑब्झर्व when the cherry tree getting growth. ज्यावेळेस पाहतो, प्रत्येक वेळेस कवी सतत पाहतो की चेरी ट्रीची ग्रोथ किती झालेली आहे, किती वाढलेलं आहे. हे इन डिटेल्ड ऑब्झर्वेशन आपल्याला शोधायचं आहे थ्रू द पोएटिक लाईनमधून शोधायचं आहे. द फर्स्ट लाईन इंडिकेटिंग दॅट हाऊ द पोएट ऑब्झर्व द ग्रोथ ऑफ अ चेरी ट्री. चेरी ट्रीचं ग्रोथ कशी शोधतोय. द फर्स्ट लाईन इज आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. When the poet who planted the seed before 8 years ago, then after some days and some years he saw that there is a cherry tree who come to stay along with long tall grasses around the cherry plant, and then he find out the cherry tree come to stay. अजून चेरी ट्री काय झालेलं आहे, ते झाड अजून तसंच ह्या शेजारी वेढलेल्या गवतांच्या मध्ये ते अजून जिवंत आहे. सो दिस काइंड्स ऑफ लाईन्स यू हॅव टू फाइंड आउट रिलेटेड टू द ग्रोथ ऑफ द ट्री. मग तुम्हाला अशाच पद्धतीने काय करायच्यात, त्या चेरी प्लांटच्या ग्रोथ दर्शवणाऱ्या लाईन्स तुम्हाला शोधायच्यात. त्यात पोएट्रीचं काय झालं पाहिजे, ऑब्झर्वेशन दिसलं पाहिजे. देन नेक्स्ट लाईन विच इंडिकेट दॅट ऑब्झर्वेशन ऑफ अ पोएट. It was a very small 5 months child. Then we see that the poet when he saw the cherry plant and then he compare the cherry plant, it is like a 5 months child. Okay, the next third line which indicate that poet observation. Next spring I watched 3 new shoots grow. Next spring I watched three new shoots grow. Here is the shoots means there are 3 new leaves growing into that cherry plant. So this line also indicates that the growth of a cherry
ट्री, ह्याच्यातून आपल्याला समजते की चेरीची ग्रोथ झालेली आपल्याला समजते. सो यू हॅव टू फाइंड मोर अँड मोर लाईन्स रिलेटेड टू द दिस स्टेटमेंट. ह्या स्टेटमेंटच्या रिलेटेड तुम्ही काय करायचे, शोधायच्या आहेत. देन द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, द कलर इमेजरी इन द पोएम. विच कलर मेन्शन इन दिस पोएम. कोणकोणते कलर ह्यात मेन्शन केलेले आहेत. सो यू हॅव टू फाइंड द लाईन्स रिलेटेड टू शोईंग द कलर इन द लाईन्स. प्रत्येक कविता अशी लाईन शोधायची की त्यात कलरचा उल्लेख झाला पाहिजे. हिअर आर सम एक्झाम्पल्स विच आय हॅव गिवन in front of you. Made a miracle from green growing pain. So here in this line the green showing the color. Okay, then pink, fragile, quick to fall. Here it is also the pink color which shows the imagery in the poem, color imagery in the poem. And then last one is look up through leaves at the blue. The blue word is also indicating the color imaginary in the poem. So you have to find more and more examples or lines which indicating color in the poem. प्रत्येक तुम्ही अजून सुद्धा वेगवेगळ्या लाईन्स अजून आहेत त्यात, ते तुम्ही शोधून त्यातून कलर इमेजरी मेन्शन झाली पाहिजे अशा लाईन्स शोधायच्या आहेत. Then the last statement is the struggle of the cherry tree for survival. We already talk about how the cherry tree who gets struggle for growing. Okay, so you have to find out the lines which showing the struggle of the cherry tree. आपल्याला काय करायचं आहे, चेरी ट्री कसं स्ट्रगल करते, म्हणजे त्याला किती कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागतं हे आपल्याला पाहायचं आहे. ओके, द लाईन्स आर लाईक शोईंग द स्ट्रगल ऑफ द चेरी ट्री. Goats ate the leaves and the grass cutters kite, split it apart the monsoon blight, shriveled the slender stem even so. We already talk about the information about these lines. When the poet saw that the cherry plant which was growing around the tall grass, ज्यावेळेस पोएटला दिसतं की ह्या टॉल ग्रासच्या मध्ये ते चेरीचं झाड उगवलेलं आहे. And then he also noticed that the goats ate the leaves of the cherry plant, and also grass cutter who cut the cherry plant's leaves. Grass cutter च्या वेळेस ते skit it is a tool of a cutter cutting the grass. Okay, then split apart in a monsoon blight, shriveled like a slender stems. आणि आपण पाहिलंच की मान्सूनमध्ये ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस त्याचं जे स्टेम आहे ते एकदम वाळून चाललेलं होतं. Okay, so that's kinds of struggle we have to find out in these lines. Then we have to also say that find out the another examples which showing the struggle of a cherry tree. The young tree struggle upward thrust its arms in a fresh fire's lust for light and air and sun. And when the poet saw that the young cherry plant who getting very struggle to growing upward and wanted to get fresh light, air and sun. Okay, अशा पद्धतीने ह्यात आपल्याला दिसून येतं की कसे चेरी ट्री हे स्ट्रगल करते वरती ग्रोथ करण्यासाठी किंवा वाढण्यासाठी. ओके, so these kinds of answer you have to find, these kinds of lines you have to find related to the given statement. अशा पद्धतीने वरती दिलेल्या स्टेटमेंटच्या आधारे तुम्ही अशा लाईन्स शोधायच्या आहेत. सो वी सी द ॲक्टिव्हिटी लाईक फाइंड द प्रूफ. आपण आता काय पाहिली, प्रूफ कसा शोधायचा हे समजलं. देन द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, the second activity is state the following statements are true or false and correct the false statement. First of all, you have to read the statement. What kind of answer should be right. आपण कोणतं उत्तर कसं लिहिलं पाहिजे त्यासाठी आधी स्टेटमेंट काय दिलं ते पाहिलं पाहिजे. देर इज नो, द क्वेश्चन इज नॉट ओनली आस्किंग ट्रू ऑर फॉल्स, इट ऑल्सो आस्क करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट. नुसतं ट्रू ऑर फॉल्स लिहायचं नाही तर आपल्याला काय करायचं ते करेक्ट करायचं आहे फॉल्स स्टेटमेंट असेल तर. Then the first activity is the cherry tree did not take long to grow. It means the cherry tree growing very fastly.
It is true or false? It is false statement, because the correct statement is cherry tree took 8 years to grow. 8 वर्ष लागले त्या झाडाला वाढायसाठी, because the cherry tree it getting very struggle for growing करण्यासाठी त्याला खूप स्ट्रगल करावं लागलं. So the correct statement is the cherry tree took 8 years to grow, and this is the false statement. So when you write the answer of these kinds of activity, true or false, so you don't write only false, true. First you have to write the question, means sentence, and then write your answer. Like the first statement is the cherry tree did not take long to grow, and then write your answer. Not write false, true. ओके, म्हणजे पहिल्यांदा सेंटेन्स लिहायचं, मग ट्रू किंवा फॉल्स, हे आतापासूनच सवय तुम्ही लावली पाहिजे. देन द सेकंड स्टेटमेंट इज द बर्ड्स अँड इन्सेक्ट वेअर बेनिफिटेड फ्रॉम द ट्री. We already know that there are so many benefits from the tree. We give the food, shelters, and also other kinds of benefit. Then also birds and insect, they gets a benefit from a tree. बर्ड्सला आणि इन्सेक्टला म्हणजे कीटकांना सुद्धा झाडाचा फायदाच होतो, बेनिफिट होतोच. सो दिस स्टेटमेंट इज ट्रू. Then the next statement is the poet was exalted at the sight of cherry tree. Here it means that चेरीचे झाड लावल्यानंतर ना पोएटला खूप असं प्राऊड फील वाटतं. एक्झाल्टेड म्हणजे प्राऊड फील किंवा खूप मोठं असल्यासारखं वाटतं. It means that statement is true, because the line indicating that the poet who says that I am very richer when I saw the cherry tree was growing in front of my door. ही line आहे बघा. So this kinds of statement is true, because the poet who gets very happy and he feels so rich when he surrounded in a sights of a cherry tree. ज्यावेळेस चेरी ट्री त्या झाडाच्या घराच्या समोर त्याला दिसतं, त्यावेळेस तो खूप खुश आणि हॅपी असतो. सो दिस स्टेटमेंट इज ट्रू. देन द नेक्स्ट स्टेटमेंट इज द पोएम हॅज अंडरलेईंग मेसेज अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज. सो वी हॅव टू नो दॅट फ्रॉम दिस पोएम वी गेट द मेसेज, द इम्पॉर्टन्स ऑफ ट्री. झाडांचे महत्त्व हे आपल्या मेसेज त्यात मिळालंच आहे. सो द स्टेटमेंट इज ट्रू. अँड द लास्ट स्टेटमेंट इज द पोएट रिपेंट planting the cherry tree. It means repent means regret. पोएटला पश्चाताप होतोय, मी त्याने झाड चेरी ट्री लावलेलं आहे. सो दिस स्टेटमेंट इज फॉल्स. द करेक्ट स्टेटमेंट इज द पोएट इज व्हेरी हॅपी प्लांटिंग अ चेरी सीड. तो खूप खुश होता. पश्चाताप झाला होता का त्याला? नव्हता. सो द पोएट इज व्हेरी हॅपी प्लांटिंग अ चेरी सीड. सो दिस इज द सेकंड ॲक्टिव्हिटी